ऍक्शन. अमोल तुला एक सांगायचंय. काय हो? काय की माझा एक मित्र आहे, तेव्हा म्हणला की 2 पोरे आहेत, चांगलं थळ आहे ती. काय तर तुझ्या लग्नाबद्दल आपण काहीतरी हे करू. ऐक की आता माझं लग्न झालंय, तू राहिलाय बिना लग्नाचा. लय उशीर झाला ना, बावकी नाव ठेवती ह्याचं लग्न व्हाय नाही. अरे पण बाबा काय म्हणतात? मी तीच म्हणतोय, काय चुकीचं म्हणतात का? काय करायचं ऐक, त्यांना नोकरीची अपेक्षा आहे ना, तर आपण सांगायचं आहे नोकरी. डुप्लिकेट कागदपत्र फिकतपत्र बनवून घेऊ आपण डायरेक्ट आणि तिकडे राहतोय म्हणून सांग. अरे पण दादा लग्नासाठी जर असं खोटं नाटक करून जर आणि उद्या त्यांना समजलं तर? समजल्याच्या पुढे काय करणार आहेत ती? पुरीला जख मारून संसार करावा लागेल का नाही? उद्या लग्न झालं बघू काय करायचं ते. काय पण थोडं आपल्याला ते म्हणतात ते बरोबर आहे. एकतर आहे ना, फसून लग्न केलेलं बरं, पण ती बिना लग्नाचं मेलेलं सगळ्यात बेकार काम आहे. अरे पण तू सांग, एखाद्याचा विश्वासघात करणं, उद्या जर त्या पुरीला कळालं, तिच्या बापाला जर कळालं, तुमची मान खाली मोका. जाऊन दे, मी म्हणतो जाऊन दे. हो, खोटं बोलून जर एखाद्याचा संसार बसत असेल ना, तर ती खोटं एकदा नाही 100 वेळा बोललं पाहिजे. तर कशा 100 वेळाला काय हाय, ही शेतीच करतो ना मी. शेती सांगा ना सरळ सरळ तुम्ही. शेती आपण किती पोरी बघितल्या, होतंय का लग्न? माझंच बळच झालंय का नाही? आता त्यांच्या अपेक्षा वाढतात, आपण तरी काय करावं? एक काम कर, तुम्ही सांगतोय ती सांगते तसं ऐकून घे. खूप तयार काय नाही, खोटं बोलल्यावर काय बोक नाही परत नाही ना काय होणार. परत कुठे काय होतंय? झालं तर झालं, पुढचं पुढे बघू. परत काय नाही होणार. आता लग्न होणं महत्वाचं आहे सगळ्यात. अरे पण मला हे चुकीचंच वाटतं रे. चुकीचं मला पण चुकीचं वाटतंय, पण ह्याच्याशिवाय पर्याय आहे का? तुला तुला दोन वर्ष झालं मागा लागलोय, तुझ्या मनाने पोरगी बघ आण, पण तुला जमतंय का? नाही ना. कोण यायची रे माझ्याकडे? मग तीच सांगतोय, नोकरी म्हणतात ना, तर ठीक आहे आपण नोकरी सांगू. बस तसंच करू. मुरुदे एक काम करू, तसं म्हणलं होईन ना. पण तसं म्हणलं होईल, मग जायचं का काय करायचं? चल जाऊ दे मुरुदे, काय व्हायचं ते होईन. अशी हो, वाटेलच तुमचा जवळचा नाही तर मित्र. हा जवळचा मित्र आहे. चला पुढच्या पण त्यांना तिथे गेल्यावर एक सांग की मला 1.5 लाख रुपये पगार आहे म्हणून सांग. ती सांगतो मी 1.5 लाख काय सांगतो. नोकरीला आहे म्हणून. पुण्याला कामाला आहे म्हणलं तुला काय सांगावं लागेल? पुण्याला कामाला आहे कामाला नाही, म्हणून. मग तू आयटी कंपनीत कामाला आहे. हा पुण्याला कंपनीत कामाला. कामाला म्हणल्यावर वेगळं होतं, नोकरीला म्हणल्यावर वेगळं. नोकरी नाही, आयटी कंपनीत. आयटी वाल्यांना पगार जास्त असते, तर व्यवस्थित सांगितलंय बरोबर होतंय. आणि आयटी तर म्हणायचं माझं मागं पुढे म्हणायचं फ्लॅट घ्यायचं चाललंय, आणि 1.5 लाख पगार म्हणजे काय चेष्टा नाही. कोणी दावत पडत. तशी पण आपल्या शेती आहेच की, हा, मग एवढं काय काय तर. परत बरं काय चल बघू मी काय करतो. आवडतो चला. काय कर आवर, मी आलो गाडी घेऊन, आपण निघू लगेच. बरोबर चालतंय. बरं का, तुम्ही पण चांगले कपडे घाला, इम्प्रेशन पडलं पाहिजे पाहुणार वेळेत. फोन बिन झालाय ना पाहुण्याला? झालाय, पाहून येतील तर पुरीला सांग तू. कायला तिला सांगितलंय आम्ही, सगळं करून ठेवलंय. तिला साडी नेसायला लावलंय, म्हणलं विचारावं तुम्हाला कवा येणार आहे कवा नाही. येतील, पाहुणे येतील आता. आणि ती चौकशी चांगली केली ना. अरे मी बाप आहे का कोण आहे? तुलाच लय काळजी घेते पुरीची. एकूण ती एक पोरगी आपली, चांगलं झालं पाहिजे. नाही ते आता फसवीगिरी निघाली सगळी. हे बघ कथा त्याला आहे ना तो नाही का आबा, हा. त्याला म्हणलंय मी की म्हणलं बघ 10-12 एकर क्षेत्र आहे, बागा इथे, घरदार चांगले, आणि पोरग पुण्याला कामाला 1.5 लाख पगार आहे. आणि मग आता इथं आल्यावर आपण सगळं विचारून परत ते तर विचारणं होईनच हो, पण कोणाला तरी माग चौकशी करायला लावा. आले ना पुरी, त्यांना पोरगी पसंत झाली, आपण एकदा जाऊन खात्री करू, घर बघू, शेती बघू, खरंच आहे की नोकरीला, सगळ्या गोष्टीची खात्री करून मगच हा मानणार आहे. आपण कुठं आले की लगेच आज बैठक मारणार. ते तर आहे खरं तुमचं. पाहुणे आले वाटतं. हा आलेत आले. ते पुरी लावायचं जोर म्हणा, पाहुणे आले. ए मानसी, राम राम राम. या बस पाहूया. बस, पाणी पिणे आहे ना. हा आणते आणते. पाणी घेऊन ये मानसी. बसा बसा. कस काय मग झालं व्यवस्थित प्रवास ना? पाऊस काम सारखंच आहे. आता यंदा काय पाऊस नाही हा जरा. ना, यंदा पावसाने थोडीशी अडचणीचाच विषय चाललाय, पण आता काय होईल. ए बायचा ये ना. बरं ये 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 बाय. दी पाणी दी. पाहुण्याला. तुमची मुलगी का? हो छान. बस तिथं शी मुलगी. हो मुलगा चालतंय. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले तिचं. हा मग आता चला मस्त आहे, शिकायची इच्छा, पण म्हणलं बघ चला व्यवस्थित स्थळ आलं होय. खाते एकदा लग्न झाल्यावर त्यांचं ती नोकरीला गेल्यावर शिकविते, तिकडे गेल्यावर होय शिकवायचे ना. कुठे आहेत म्हणले जॉबला? मगरपट्ट्यात आयटी कंपनीत आहे. पुण्यालाच. मग ते आता पुण्याला. आयटी कंपनी तिकडच आहेत. 1.5 लाख रुपये पगार आहे त्याला.
दीड म्हणजे कट वगैरे होऊन हातात दीड येतात तसं पगार हो चांगली गोष्ट आहे. 170च्या आसपास आहे. शेती शेती 12 एकर शेती घरी शेती मी बघतो. म्हणजे जॉबला असल्यामुळं काही त्याचं लक्ष लागत नाही. आता म्हणलं मागे पुढे एक लग्न झालं की पुण्यात एखादा फ्लॅट घेऊन टाकावं म्हणजे त्यांच्या डोक्याला कटकट नाही. तुमची मिसेस म्हणा मिसेस ते म्हणजे लग्न झाल्यावर काय होतं आता लेकरांना थोडस मग वाटतं बुवा आपल्या नवऱ्याबरोबरच आहे की नाही जावं. लग्न झालं ना लग्न झालं कसं होतं 8-15 दिवस आता ह्याचं काम पण सध्या करून थोडंफार चालू आहे. हो थोडं आणि लग्न झाल्यावरती कसं 1-2 महिन्याची सुट्टी भेटेल मग तेवढ्या 1-2 महिन्यात लग्न झाले की आता लग्नाचा थोडा खर्च होईल. लग्नाचा खर्च झाला की फ्लॅट चालले की थोडंफार लोन करून बाकीचं डाऊन पेमेंट भरून करून टाकू. नाही बरोबर. आता काय नोकरी आहे शेतीवाडी आहे घर बी सांगितले आम्हाला तर त्यात आबाने चांगलं आहे घरदार सगळं व्यवस्थित आहे. द्याय घ्यायचं म्हणजे क्लिअर केलेलं बरं आहे की नाही. हा तुम्हाला काय परिस्थितीत आमची बी अशी जेमतेमच आहे. तुम्हाला जर लय म्हणजे सोंगा डोंगाचं लग्न असेल तर मग नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही नुसती मुलगी नारळ दिला तरी आम्हाला मान्य आहे. आणि जर तुमच्या पद्धतीने जर आपल्याला साखरपुड्यात थोडं बारीक लग्न करून द्यायचं असेल तरी काय अडचण नाही. थोडस आहे ना भांडे नाही चांगलं लग्न देऊ आम्ही करून त्याचं काही नाही आमचं पण जास्तच हुंडा तुमचं काय जास्त अपेक्षा त्याच्यातली काय अपेक्षा नाही आमची. मग चालेल ना आम्ही लग्न करून देतो तुमचे काय माणसं ते बाद झालं आम्हाला. नाही मग भांडे कुंडे तर आपल्याला द्यावंच लागतं. ते तर येतातच हो आता. आपण लोकांसाठी एवढे आयर नेलेले ते काय येणार नाहीत का भांडेन कुंडेन ते सारं होऊन जाईल. ते तुमच्या ह्याने तुम्ही ते करा काय. आता ह्यांचं एकामेकाला फक्त पसंती आहे तुमची का बाबा आता काय असेल ते एकदा आता काय आता पहिल्यासारखीला आता आमच्या काळात माझ्या बापाने काही न बघताच लग्न जमवलं हा म्हणावं लागलं. हा तसं आता लाजत नाहीत लेकर. तुमची पसंती एकदा काय समोरासमोर तुला काय वाटतं बा मला थोडं यांच्याशी बोलायचंय. बोलायचंय का चला ठीक आहे बोला तुम्ही मग तोपर्यंत नाही की नाही जाऊ काय होतंय त्यांची एकमेकाची पसंती झाली की मग आपल्याला पुढचं पाऊल उचलायला बरोबर आहे. पाऊल उचलते ते. आणि आता आजकाल कसं आहे पोरांचं निर्णय जास्त महत्वाचे तर आपल्यापेक्षा. का त्यांना एकत्र राहायचं ना. ऐक ना तुझं नाव काय आहे? मानसी. हां. छान नाव आहे. आणि तुमचं? माझं नाव अमोल आहे. लाजायला काय झालं एवढं? मला ना लाज वाटते खूप म्हणजे असं नाव ऐकलं ना. बरं काय तुझा विचार काय झाला? तुमचा काय विचार आहे माझ्याबद्दल? म्हणजे लग्न तर करायचंच आहे पण माझा असं पुढे विचार आहे की बाबा आपल्याला नोकरी वगैरे आता आहे भरपूर नाही का. पगार पाणी चांगला आहे 1-1.5 लाख रुपये पगार आहे. तर माझा विचार आहे की लग्न झाल्याच्या नंतर पुण्याला राहावं असा माझा विचार आहे. तू आल्यावर तर छानच की मग तुझ्या जो आवडीच्या नाही का तुझ्या आवडीने एखादा फ्लॅट घेऊन मस्त पैकी. जसं तुम्ही म्हणता ना तसं मला पण पुढे शिक्षण कंटिन्यू करायचं. त्याची नको त्याची काळजीच करू नको तू. मी आहे ना मी पुढे शिकवतो तू म्हणशील फक्त तू हो बोल. म्हणजे तुझ्या जेवढ्या अपेक्षा इच्छा आहेत ना ते सगळे मी पूर्ण करेन. माहिती मला ना जोडीदाराकडून बाकीच्या काय अपेक्षा नाही आहेत. मग पण त्याने माझी आयुष्यभर साथ दिली पाहिजे. मला त्याची काळजी फसवलं नाही नको पाहिजे कधी त्याने. त्याची अजिबात कधी काळजी करू नको. मी कधीच कोणाला फसवलेलं नाही आजपर्यंत. आणि मला खात्री तुम्ही इथून पुढे पण फसवणार नाही मला. आणि माझा तुम्हाला होकार आहे. थँक्यू माझं आणि मला समजून घेतल्याबद्दल. चालतंय आपण घरी पण सांगू त्यांना की दुसरं काही तुला बोलायचं आहे का? आता बाकी सगळं लग्नानंतरच बोलायचं. चालतंय. काय होते आता त्यांची एकमेकाची पसंती झाली ना मग आपलं त्यांची पसंत झाली की आपण हे करून टाकू. बाकी तुमचं काय चालू आहे चांगलं सध्या? आहे. बाकी काय आता पावसाची वाट बघत आली वाटतं लेकर. चला काय ठरलं मग भाऊजी? काय पसंत आहे का? हा पसंत. त्या मुलाला पण मुलगी पसंत आहे काय अडचण नाही. काय ते समोरासमोर तुमच्या समोर आणि आमच्या समोर झालं ती बरं आहे. टेन्शन नाही काय नाही. मग तारीख एखादी चांगली बघून देऊ लग्न करू. तुमच्या सोयीने एखादं मस्त असं कार्यालय तारीख पहा आम्हाला फोन करा चालतंय हे आम्ही का नाही. मग कपड्याच्या बी दोघांना एकदा संगती असली की मग त्यांच्या एकमेकाच्या पसंतीने कपडे घेतील
कपडे कसं करू काय करू मुलीचे कपडे तुम्ही घ्या मुलाचे आम्ही घेतो म्हणजे लय खर्चाचा ताण नको आणि काहीच नको. तरी आणि लग्नाचं काय करू आपल्या गावाच्या मध्ये नाही का ते माळावर एक कार्यालय झालेला. तिथंच तारीख आपली फिक्स करू. फक्त काय करा तुम्ही आज जाऊन तारीख काढून या म्हणजे त्या हिशोबाने मला मंगलकारला येते बाकीचं पुढचं बर बर करू. चालते. जेवण बिवणं करून घ्या मग आता चला आतमध्ये कवर बाहेर बसवायचं. स्वयंपाकाला आम्ही तोपर्यंत येतो रानात चक्कर बर बर या. जेवण कोण तुम्ही हा? येऊ चला चक्कर येऊ मारत रानातून जरा. अयो. तिला काही नोकरी नाही काही नाही गेलेत पुण्याला आता कसं व्हायचं. त्याची काय काळजी करायची गरज नाही. आपलं फिरायला गेले म्हणून जाते ना येते माघारी. लय मित्र आहे त्याची तशी 15 दिवसातच माघारी येईन. आणि आता आपलं ठरलं होतं हा आल्याच्या पुढे दुसरं काय नाही. सांगता येईल त्यांच्या घरच्यांना की गेली नोकरी दुसरी बघायची चालू काहीतरी आता प्लॅन करावंच लागेल ना. आता तिकडे गेल्यावर कळणार नाही का त्यांना कुठं म्हणजे त्याच्या बायकोला. मग तिथं ती त्याची तुम्ही काळजी करू नका. त्याचं काय केलंय आपण सगळा प्लॅन आखलाय. एका मित्राचा फ्लॅट आहे आधी मित्राचा स्वतः फ्लॅट भेटाना म्हणून आणि तिथे एक लॅपटॉप आहे मग ते घरून काम केलं म्हणून दाखवीन. चालतंय. कधी आले बाबा. काय मग काय काय करावं लागेल आता ते माघारी आले की आपल्याला त्यांना सांगावं लागेल की ते नोकरी गेली. हा आज काहीतरी बोलू आपण आता. ठीक आहे चालेल. हम्म. नोकरी गेली आणि बघू आता दुसरे हा दुसरी भेटत नाही तोपर्यंत म्हणायचं राहीन घरी. दुसरी भेटल्यावर मग जाईल असं म्हणून टाकलायचं. तर आपण त्याला येतच ठेवू. काय करायचं कसं करून आपल्याला अजून एक वर्षभर पुढे टाकलायचं त्याच्यानंतर पुढे काय होत नाही. चालतंय घ्या उरकून तू पण की काम उरकून स्वयंपाक कर. मी पण हे करतो जेवण करायचंय ना चला ना. जे स्वयंपाक तुला सांगितलं दुसरं. केलंय मी कधी चला. आणि मी तुला ते ह्याची भाजी अंड्याची भाजी करायला लावली ती केली का. सगळं केलंय चला तुम्ही. चालतंय जेवण करू चला बाबा. ते आले बघू मग काय आहे ती. काय करू आता सावकाराचं आहे ना. अहो काय तुम्हाला मी कवाची जेवायला वाट पाहत होते तुमची. अरे आता हा इकडं कवाच येऊन बसले तुम्ही म्हणे कामाला जातो आणि खुशाली इथं बसले काय झालंय. सावकार भेटलो होतं ना. काय म्हणलं सावकार. पैशाची व्यवस्था करा म्हणते. तुम्हाला मी म्हणत होते त्या टायमाला तुम्ही लय डामाडावल करूच नका. ते लोक म्हणत होते करून घेतो. अरे एकुलते एक लेकरू मग लोक म्हणले असे चायला यांना एकुलते अहो एकूण तर एक लेकरू मग काय सरी काय लोकांनी सरी घेतली मग आपण दोरीनेच फास घ्यायचा. आता होतंय का फेडणं लोकांचं म्हणजे लोकांनी 4 शब्द येऊन बोलायचं त्याच्यापेक्षा तवच जर म्हणले असते नाही बाबा आमच्याकडे घ्या तुम्ही करून. कसं म्हणलं लेकराचं कल्याण होतं एवढं मोठं घर आहे म्हणून मग निदान आपलं नीट नाटक. ते तर आहे बाबा तेवढं झालं आपण ड्रेन पाणी केलं पण पुरीचं कल्याण झालं. काय करावंच काय राहत. आता फेडायचं कसं. विकायला काय नाही आपल्याकडे. काय करता आता जर वावर शिवर असतं तर ते इकून आपण ड्रेन पाणी फेडलं असतं. हा जाऊन दे नका लय टेन्शन घेऊ. तुम्हाला जर काही झालं तर काय करायचं परत दुसराच उद्योग. हा ना टेन्शन नाही परत आहे हा ना. एक तर आता पहिल्यासारखं कामधंदा बी होत नाही. आता काय कामधंदा होतोय होय तेवढंच एक हे होतं तर तिला जास्त शिकवून तुम्ही नोकरी करू दिली नाही लग्न करून टाकलं. कशी परिस्थिती बदलणार आहे आपल्याच्याने होणार आहे काय आता. जेवले कशाचे जेवले चला तुमचीच वाट पाहत होते. जेव बघू काय करायचं. काय करावं काय समजू नाही कडे मला. काय करावं एक तर आपल्याला जॉब नव्हता कुठं बोलून लग्न पण केलं तर काय सांगावं तरी काय. फ्लॅट म्हणून तरी जमतंय त्याच्या जीवावर तरी कसं तरी दिवस काढले. काय करावं काय सुचत नाही मला अक्कलच चला नाही काय. कसं कोणत्या तोंडाने सांगावं घरी तरी कसं जावं. मी हे म्हणत होतो दादा आणि तुला का दादा लय अंगलटी सांगायचं किती अवघड झाले. काय करावं काहीच कळणार माझी तर अक्कलच चला. शेती सांगितली असती डायरेक्ट ती तरी बरं झालं असतं मला तर तरी झालं असतं. मग मी पहिल्यांदा अगोदर तुला शेतीच सांगितली होती ते कंपनीचं सांगितलं बरं तेवढं थोडं तिडकं IT कंपनीचं सांगितलं. काय बाबा लईच अवघड आहे. डोक्याला नुसतं टेन्शन 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 आहे माझं. ते भाडं तोडं रोजचा लागणारा पैसा किती खर्च चालला येऊ ना हा काही ना मग करच काय करते काय नाही बाबा. तिला आल्या विचार मला तर वाटतं तिला सांगावं
माझा कंपनीतला जॉब केलाय, मला गावाकडे जावं लागेल. असंच काहीतरी सांगावं लागतंय मला, त्याशिवाय मला पर्याय नाही. आता सांगावं लागेल आता काहीतरी करू. अहो काय झालं? लय टेन्शन मध्ये दिसताय. काय नाही रे, बसलोय असं जरा थोडं डोक्यात गणगण होती. अच्छा, ते तुम्ही ऑफिसला जाणार होता, काय झालं? झालं का नाही सुरू ऑफिस? अरे तुला तेच सांगायचं होतं, मी बराच वेळ झाला त्याच विचारात पडलोय नाही का. तुला कसं सांगावं काय झालं? काय सांगायचं काय तुम्हाला? झालंय, कंपनीचे जॉब आता सध्या जरा थोडे मार्केट डाऊन आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यातले जे कंपनीले जे वर्कर आहेत ना, ते कंपनीतून काढायचं चाललंय. आणि त्या लिस्टमध्ये माझं पण नाव आलंय. काय? हो तुमचं पण नाव आहे? हो. असं कसं बरं? इतकं मन लावून काम करता तुम्ही आणि असं कसं काढू शकता तुम्हाला? आता कंपनीचं नाही सांगता येत, आपण त्यांचे मालक आहेत का, ते आपले मालक आहेत. हो, पण जर काढलं तर कसं व्हायचं आपलं? काही गावाकडे जाऊन आता पर्याय आपल्याला शेतीच करावं लागेल. काय? मग काय आता गावाकडे जायचं? मग आता आणि मी शेती करणार? म्हणजे तुम्हाला तिथे नेऊन मला शेती करायला लावायची मी का? दुसरं पण काहीतरी काम करेल. पण ऐक ना, विषय असा की मला परत समजा कंपनी बोलू शकते ना. आता आपल्याला गावाला जावं लागेल. आता तू सांग, याचं भाडं द्यावं लागतं 5-7 हजार रुपये. आपला किराणा आहे, सगळ्या गोष्टी लागणार आहेत. मग तू सांग एवढा कसा भरायचा. आपल्याला आता घरीच जावं लागणार आहे, गावाकडेच. कारण की काय होतंय, आता माझा जॉब पण गेलाय आणि मग आता एवढं भाडं तिकडं द्यावंच लागणार आहे. पण आपण परत यायचं ना इकडं. हा ग, तू मला थोडी समजून घे. काय होतं, आता मी तसं तिकडे पण काहीतरी व्यवसाय करू शकतो ना, आणि नसलं तर मग मला कंपनी पण परत माघारी बोलू शकते. असं कंपनीने बोललं तर चांगलंच होईल. हो ना. बघू आता, ऐक ना, तू लवकर आवर, कारण की आता हे सगळं पैसे यांचे क्लिअर करून आपल्याला लगेच गावाकडे जावं लागेल. ठीक. चालतंय, चल आवर तुझं सगळं, घे आवरून मग जाऊ. मी मित्राला चावी देतो आणि जाऊ मग. हा चल. चला आता भरा बॅग आणि चला गावाला. दादा कुठे गेलाय? ते बनाव रानात गेली तर रानात गेलाय. हा इथं ते जाता. हे बघा आलेच. स्वयंपाक वगैरे केलाय का? हा झालंय. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, ती दोघं आता येणार आहेत. बर. कोण भाऊजीन हा मानसी? हा, दोघ जण येणार आहेत, निघालायचं. पण इथं आलं सर त्यांना काय सांगायचं की नोकरी गेली म्हणून. तुम्ही खरं बोला, डायरेक्ट नोकरी होतीच कुठं? अरे गेली नाहीच नोकरी असं सांगा डायरेक्ट. तसं नसतं करायचं. आता आपण लग्न कशावर केलंय, नोकरी होती म्हणून सांगून केलंय का नाही? मग एखाद्या खरं सांगितलं, खरं बोलावंच लागल ना. नाही खरं बोलायचं. आहे ना, हाय असंच आपलं हे करून ठेवायचं. आणि कवर त्यांना तिकडे ठेवायचंय. अरे 15-20 हजार रुपये घातले त्यांनी एवढ्या 15 दिवसात. हा एवढे मग गेले तर मग आपली शेती करेन ना तो. आलं दुसरं काय करणार आहे? आल्यावर शेती करीन. शेती करेन ना तो. फक्त एवढं की त्या पुरीला जाणून द्यायचं नाही की कधी त्याला नोकरी नव्हतीच म्हणून. नव्हती फक्त म्हणूनच धरायचं. आणि तिला परत कळणार नाही का? नाही कळत, कुठून कळणार आहे? कळस तर बघता येईल पुढचं पुढं. सांगून टाका तिचा नवरा नोकरीलाच नाही म्हणून. कसं खोटं बोलता? माझा नवरा नोकरी नाहीये तुला बोलून म्हणजे? माझ्यासोबत खोटं बोलला तुम्ही? हो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्ही जे जे बोलला, 1 लाख 1.5 लाख रुपये पगार आहे, ते सगळं खोटं निघालं. ऐक की, रानात पण तेवढंच उत्पन्न निघतं वर्षाला. काय आता रानातलं? मी म्हणलं होतं का तुम्हाला मला रानात काम करायचंय म्हणून? मी म्हणलं होतं तुम्हाला शहरात जायचंय, मला शिकायचंय तिथं. अहो, मला शिकायला भेटावं म्हणून मी म्हटलं होतं की माणसाला पण नोकरी करण आणि त्याच वेळेमध्ये मी शिक्षण करण माझं. आता बघ, इथं पण हळूहळू रानात काम करायची सवय लागेल. तुला काय उद्याच कोण म्हणत नाही की तू रानात लगेच जा, लगेच खुरपून घे, दारिदर, असं कोणी म्हणत नाही. आणि ते मी करणार पण नाहीये, तुम्ही किती बोला तरी. माझ्या वडिलांचे किती स्वप्न होते माझ्याबद्दल, माझी पोरगी कलेक्टर ऑफिस व्हावी. पण काय झालं? सगळे त्यांचे स्वप्न मातीत मिळवले. तुझी इच्छा असेल तर तुला आपण इथं पण बाहेरून ऍडमिशन घेऊन शाळा शिकू. प्रश्न ऍडमिशनचा नाहीये, लहानपणापासून बघते मी माझ्या बापाला, माझ्या आईला. अहो, हातातच काही नव्हतं त्यांच्या, पैसा नाही, काही नाही. कसं त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं आमचं आम्हाला माहितीये. अहो, लग्नाला सुद्धा पैसे
करायची ना, आपण तुझं इथं शिक्षण करू ना. नोकरी करून काय होणार आहे? पैसे तर तुम्हाला द्यावे लागतील ना. माय बापाला काय देऊ? जर मी त्यांच्याकडे असते तर बघा. सगळं झालं असतं राव. बाबा तुमच्यामुळे झालं आणि दादा तुझ्यामुळे झालं. हो आता हो का काय ऐका मी ऐका तुम्हाला म्हणत होतो एखाद्याच्या लेकराला फसवू नका, काय असेल ते खरं खरं सांगा. अरे वा, हा? सगळं करून सवरून बोलता रे. त्यावेळेस नाही सुचलं. त्यावेळेस माझ्यासोबत बोलायला आला होता ना तिकडं. मग त्यावेळेस का नाही बोलला मला? हं? शेवटी तुम्हाला नाही सोबत लग्न करायचंच होतं ना. जाऊन देतात, झालं गेलं होत असतं. बरोबर बोलले. झालं गेलं कसं विसरायचं? हे जर तुझ्या बाबतीत झालं असतं तर विसरली असती. हा? अगं मानसी समजून घे. काय समजून घे ग? अगं स्वप्न मी पाहिले होती. माझ्या स्वप्नावर सगळं पाणी फिसकटलं तुम्ही लोकांनी फक्त. माझं वाटोळं झालं तुमच्यामुळं. हा? माझ्या बापाने कर्ज घेतलं, लग्न लावलं, सगळ्या गोष्टी केल्या. तो सावकार परत येतो पैसे मागायला. अहो माझं दुःख मला माहितीये. तुम्हाला काय माहितीये? ज्यावेळेस तुमच्यावर आलं असतं त्यावेळेस तुम्हाला कळलं असतं. काय राहत नसते मी तर निघून जात असते मी. निघून तू नको आहे, ना, तू मानसी. थोडं. तुझे स्वप्न आम्ही पूर्ण करू ना. काय स्वप्न पूर्ण करणार आहे? सगळे राग रांगोळी केली तुम्ही लोकांनी. बघितलं काय झालं? जाऊन दे, तिला गेली तर 4 दिवसात माघारी येईन. तिचा बाप काय असा काय दनशेत नाही दुसरं लग्न लावून द्यायला. अरे पण दादा हे फसवल्यासारखं झालं ना का? आता झाल्याच्या पुढे तुझं लग्न तर झालंय ना. काय त्या लग्नाला चालली तो? ज्या आयुष्यात प्रेमच नाही, ज्या जिव्हाळाच नाही तिला सगळं होत असतं. सुरुवात फसून जरी झाली तर शेवट चांगला होईल, काळजी करू नको. काही नशिबातच माझ्या काही लिहिलं. नाही आपण करू ते. आपण त्याला शेतीतलं काम शिकवून परत आपण शाळा शिकवून सर्व्हिसला लावू ना त्याला कुठतरी. बरोबर आहे तुमचं. माझं म्हणणं काय, आपण ते जाता तिला दाखवायसाठी ऍडमिशन घेऊ, शेतीत काम करू नाही तर नाही करू. आपल्या त्याला अंगलट आलंय. चालेल त्याला ते ऍडमिशन हे घेऊन स्वप्न तर टाका आपल्याला मग पूर्ण ते. करावं लागणार आहे. बघितलं ना कशी चिडत होती ती. ऍडमिशन घ्या त्याचं आणि पाठव त्याला. चालते, जा तिला समजून सांग. हा समजवते तिला, नाही तर जाईल. नाही काय नाही, कसं असन काय, पण चांगलंच करून दिलेलं आहे. सुखात असन म्हणूनच तिला आईबापाचं देण होत नाही. बरं झालं तेवढं तरी डोक्याला टेन्शन नाही राहिलं. एवढं ऋण पाणी केलं पण पुरीचं चांगलं झालं. आता हे अगं बाया, काय काय झालं मानसी? अगं बाई तुझा फोन. तुम्हीच वाटोळ केलंय माझं. तुम्ही सगळ्यांनीच वाटोळ केलं. अगं झालंय काय? काय झालं काय? हे विसरायला लाज नाही वाटत का तुम्हाला लोकांना? हा आता आम्ही आई बापात आम्हालाच लाज वाटायला पाहिजे. तू रडत आली, काय झालं काय नाही सांग ना. अगं आई, ज्या मुलाशी तुम्ही माझं लग्न ठरवलं त्याला नोकरीच नाहीये ग. अरे देवा, अरे मी म्हणत होते या माणसाला का तू नीट बघून दे पोरीचं, खरं ते चौकशी कर. काही चौकशी बिकशी नाही केली तुम्ही, नुसतं दिलंय मला लोकांच्या घरी. आता काय हो बाबा, तुम्ही म्हणाल नाही चौकशी केली तुम्ही? काय चौकशी केली? आधीच टेन्शन आहे. नोकरी सगळ्या गोष्टी पाहून तुझं लग्न करून दे. नोकरी नोकरी हाय का त्याला नोकरी? म्हणजे नोकरी नाही? नोकरी बिकरी काय नाही, नुसतं मला फसवलं नुसतं. फसवलंय आपल्याला. नोकरी नाही, फक्त शेतीन घर आहे त्याला. नोकरी नाही जाऊ दे आता काय करते, नाही नोकरी तर लागन नोकरीला. शेती आहे ना, घर आहे. सगळे यार. कसं जाऊ दे आई? कसं जाऊ दे बाबा? मला फसवलं त्यांनी. माझ्या दुसरी मुलगी असती तिला पण फसवलं असतो. पण हे बघ आता तू लग्न मस्त. झालं, हा, आता काय करू शकतो आपण? आपण काही करू शकत नाही. आता एक तर आपलं नुसतं घरी राहिला, त्यात सावकार 10-12 चक्रा मारतोय. ते डोक्याला टेन्शन आहे. नको नको केलंय बा. ऐक तू जा, राहा तिथं, कर ऍडजस्ट आता. नाही जाऊ नको तू. 4-8 दिवस राहून द्या रागत मग आली तर. 4 दिवस राहू. पण तुला जावंच लागन आणि नांदावंच लागन. तर आपल्याला पर्याय नाहीये. मग तुला असं म्हणायचंय माझं शिक्षण सगळं सोडून मी रानात काम करावं? अब हे बघ नशिबाच्या गोष्टीत आता बघताना चांगलं बघून दिलं. नाही तुझ्या नशिबात नोकरीवाला, त्याला कोण काय करणार आहे? हे बघ बाई, नांदायला जावंच लागत. मी नाही जाणार बाई नांदायला कुठंच. मी इथंच थांबणार. मला नकोय तो संसार, नकोय काहीच. अगं असं कुठं असतं का? आपली परिस्थिती मग ठेवून देत असेल. चांगलं झालं तरी लोक बोलतात, वाईट झालं तरी बोलतातच. किती दिवस लावायचे आणि राम राम घाला चुलीत येऊ लगे हात जोडायचं काय पटायला पाहिजे ना. टाइम बिम आहे का नाही काय? हा अहो सावकार. हा आता पोरगी बरं माहेराला जाऊन घरी आली तरी तुम्हाला पैशाच्या नावाचं जर डोक्याचं येतच नसतं काय करावं बरं? अहो आम्ही आता तडजोडच करतोय तुमच्या पैशाची. किती दिवस तोडजोड लावणार इथं? एक करा, साधा सोपा पर्याय. एक घर लवकरात लवकर खाली करा, नाही तर मला माझं पैसे
संध्याकाळपर्यंत काही अहो सावकार तेवढंच तर घर आहे आम्हाला राहायला, असं काय करता तुम्ही? तुमचं काय, तुम्ही तिकडे म्हातारा नाही तर कुठं जायचं तिकडे, मला त्याशी घेणं नाही तुमचं. अहो तुम्ही काय पोरगी माझं- माहेराला आली 4 एक करा, दिवस. एक करा, तुम्ही काय माझा काय सोयरी संबंध नाही लागेल. हा तुम्हाला जिकडे जशी मारा तिकडे मारा, मला काही घेणं नाही त्याशी. अजून एक 8 दिवस 8 दिवस लग्न झालेलेच पोरं आणि 6 महिने झालं तर लेकरू घेऊन आले संघ, एवढा वेळ झाला की लागणार पार्टीच्या. अहो सावकार एवढं काय बोला तुम्ही? आम्ही तुमचे पैसे बुडवणार आहेत का? हा का, तुम्ही आदराने माझ्यापेक्षा मोठा, त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत मी टाइम दिला. तुम्ही काय सांगितलं होतं 2 महिन्यात मला पैसे देतो माघारी. आज किती झालं, जवळ 7-8 महिने होतं आलं. हा तुम्ही म्हणला माझा जावायचा ही आहे म्हणला, IT कंपनीत का म्हणला होता का नाही? मग ह्या बेसिसवर मी तुम्हाला पैसे दिलं, मग तुम्ही माघारी यायचं काम आहे का नाही? मला काही सांगू नका. आज संध्याकाळपर्यंत मला कसल्याही परिस्थितीत पूर्ण पैसे 2 लाख आणि त्याचे व्याज, मुद्दल आणि व्याज दोन्ही संगच पाहिजे. हा ऐका ना, थोडी आम्हाला नाही का हे करा, टाइम द्या ना, आम्ही देत तुम्हाला पैसे सगळे. तू शांत बस. व्यवहार तुझ्या बापासोबत आणि आईसोबत आहे. हा तिथपर्यंत ठीक आहे. मला संध्याकाळपर्यंत पैसे द्या, काही करा, नाही तर मी संध्याकाळी घर खाली करायचो डायरेक्ट. सावकार तसं नका ठीक आहे, करू, आम्हाला आणि उघडावं नका आणू. मला बऱ्याच घराकडे जायचे, बऱ्याच लोकांपैकी, मला फक्त तुमच्या पैसेच काम नाही बोलायला एवढं कळलं. काय आधी तुमचं तुम्ही बघा. आता काय करायचं? पाहिलं ना हे इथं चालू आहे, लग्नाला म्हणत होते नको एवढ्या पैशाचं ऋण पाणी करू, पण हे बाबा ऐकंतावा ना. हा वाटलं लेकराचं कल्याण होत. काय कल्याण झालं? वाटोळ झालं तिचं ना आपलं वाटोळ झालं. ही नाही तर नाही आली तर दुसरी करू, काय त्याचं तवा? आपण करायला गेलो एक, आपल्याला काय माहिती पुढे एवढं असं होईल म्हणून. पण तिला कसं सोडून द्यायचं ना हो, तिच्या आयुष्याचं पण वाटोळं होईल. काय विषयाचं वाटलं होईल? तिचा तिने निर्णय घेतलाय ना, गेले ना आपल्या बापाकडे. तिला तिचा आपण बाप तरी समजून सांगू ना. तिचा बाप तरी तिला माघारी घेऊन येतोय का? दादा, वहिनी, हा बस ना, बोल तुम्हाला एक सांगायचं का मला? हा बोला ना. मला एक माझा मित्र सांगत होता, मानसी तिच्या वडिलांना आणि तिच्या आईला घराच्या बाहेर काढले त्या सावकाराने. काढून दे ना, लय त्यात माझ होता ना, असा माझ जिरला पाहिजे त्याचा. अरे तुला कळतंय का तू काय बोलतोय, कुठल्या धुंदीत बोलतोय? अरे त्यांच्या बरोबर माझी बायको पण आहे, आपल्या घरची इज्जत आहे त्यांच्या बरोबर. पण आहे त्यांच्या सोबत ना, त्यामुळे त्यांची तळतळ चालली आहे. मग काय करायचं? तुमचं म्हणणं काय आहे? काय झालं असेल ती कर्ज माझ्यामुळे झालंय, आपल्यामुळे झालेलं आहे त्यांच्यावर कर्ज. हा हा त्याच्यामुळं मी काय करतो, मी त्या सावकाराचे पैसे सगळे देऊन टाकतो. बर ती येऊ नाही तर नाही येऊ तो तिचा प्रश्न, पण जी आपल्याकडून चूक झाली ही चूक निस्तरायचं ही शेवटचं काम आहे. अरे मध्ये पैसे देऊन टाका तुम्ही. काय करू? किती पैसे येतं काय ती चौकशी कर, आणि किती लागते तुझ्याकडे काय असतील ते दी, नसत्यानंतर मला सांग, आणि काय ते पैसे देऊन टाक. आपल्याकडून जी चूक झाली त्यांना तू म्हणतोय घराच्या बाहेर काढलं, त्यांना बेघर नको व्हायला, आपण तू म्हणतोय ते योग्य आहे. त्याच गोष्टीचं प्रायचित्त म्हणून आहे ना, मी काय करतो, त्या सावकाराचे सगळे पैसे पै ना पै देऊन टाकतो, ते घर ताब्यात घेतो, आणि मग तिथून पुढे राहिली त्या म्हणजे तिच्या वडिलांची आईची इच्छा राहिली तिला पाठवायची का नाही पाठवायची, लावू नाही तर नाही लावू त्यासाठी नको, पण आपल्याला इतकं मोठं असलं पाप आपल्या डोक्यावर नको. तू जा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. भाऊजी तुम्ही जा पैसे घेऊन. तूच जा. आता आम्हाला तर काय नाक राहील नाही तिकडे जायला. चालतंय. चालतंय बघ तेवढं. विचार की बाबा पाठवा. नाही पाठवी नाही पाठवी त्यांचा प्रश्न राहिला, पण आपल्यामुळे ते बेघर व्हायला नको. ते सावकारात जेवढं कर्ज आहे तेवढं फेडून टाक. पैसे त्यांना देऊन टाक. चालतंय. चाल बाबा या, मी तुम्हाला चहा करते. या हो. ये मला इथं आणून दे. अहो आता काय परमेश्वर आता काहीतरी करीन का आपल्याला उपाशी ठेवीन? करू काहीतरी. आपलं ठीक आहे आपण म्हणतो, पण ही तर न दाटले घेऊन कुठे फिरायचं? काय आता करू? नाही तर मी म्हणते हिला आपण नांदायला पाठीमाग लावायचं, तर ती नाही म्हणते. हे बघा बाबा, ज्याने चोच दिली ना तो दाणे पण देतो. हो जावई, आम्ही तुमच्याकडेच यायला निघालो होतो. आता आम्हाला काय आहे, घर नाही येणार दारण काय करणार आहे आमच्याकडे येऊन? तुम्ही आमची फसवणूक केली डायरेक्ट. नाही तीच लय मोठी चूक झाली, पण आम्हाला माफी मागायची सुद्धा आमची लायकी नाही. आमच्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आम्ही असं ठरवलं की तुम्हाला बेघर होण्यापासून वाचवायसाठी त्यांनी काय केलं, सावकाराचं जे तुमचं कर्ज होतं ते कर्ज फेडून टाकलं. आणि आता जे झालंय त्याला तर आपण बदलू शकत नाही. पैसे परत आम्ही कुठून देणार तुमचे? नाही आम्हाला पैसे द्यायची गरजच नाहीये, ही आमची चूक झालेली आहे. आम्ही फक्त माणसेला न्यायला आलतो.
अगं पण आता तिची मनस्थितीच नाही ना, नाही आता काय नाही करणार आहे? तिला लावायचं का नाही हा प्रश्न तुमचा आहे. आम्ही तुमच्या जबरदस्ती करणार नाही लावा म्हणून. पण आमच्याकडून जी चूक झाली तुम्हाला आम्ही जेवढं आमच्याच्याने करू शकत होतो तेवढंच फक्त केलंय. मानसी खरंच मी तुझी माफी मागतो, कारण की काय होतंय, मी सगळ्यात मोठा तुझा गुन्हेगार आहे आणि माझे मी केलेले शिक्षेचं प्रायश्चित्त म्हणून मी त्या सावकाराचे सगळे पैसे मिटवले, त्याच्याकडून जी कागद होते घराचे ते सगळे घेतलेत. आता तुमची इच्छा म्हणून तिला पाठवायचं असेल तर पाठवा. हे बघा. माफी कशाला मागताय तुम्ही? चुका माणसांकडूनच होतात. आणि तुम्ही एवढं समजून घेतायत म्हणल्यावर तू बघ ना त्यांचे विचार कसे आहेत काय. तू टाकून आली. नोकरी म्हणजे सर्व हा. नाही यार. बरोबर आहे बाबा तुमचं. शेती का होय ना. तिथं पाणी काढताना तुम्ही एवढी मोठी शेती बाग आहे ते माणसं सोन्यासारखी काय त्या नोकरीला तुला चाटायची काय जाळायची समजून घे जरा. आणि ऐका आम्ही असं पण जबरदस्ती करणार नाही की तू रानातली एवढीच काम कर. तिची इच्छा आहे ना ऍडमिशन घ्यायची, मी ऍडमिशन घेऊन देतो आणि रानात तिला होईल तेवढं तिने काम करून दे. आमची अशी जबरदस्ती नाही की तुझ्याकडून एवढंच झालं पाहिजे. तर आणि तिचं स्वप्न आम्ही पूर्ण करू. काय पाहिजे अजून बा. लय चांगलंय जावई, खरंच लय उपकार झाले तुमचे. असं कधी समजू नको की माझ्याकडून काही चुकलं, हे पाठीमागचं झालं फक्त आता इथून पुढे तुला कुठलीही काही अडचण कधीच येऊ देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही पण आम्हाला त्या दिवशी जरी बोलला असतात ना की आम्हाला सावकारकडून पैसे काढायचे आहेत, एवढी तुम्हाला अशी वाईट वेळी नसती येऊन दिली. तिथून पुढे पण काय लागलं तर बिनधास्तपणे सांगत जावा. सावकाराकडून अजिबात 1 रुपया पण घ्यायची गरज नाही. एवढं सोन्यासारखी माणसं भेटली आपल्याला. अजून काय पाहिजे? बरोबर आहे बाबा तुमचं. आणि खरंच माफ करा मला, मी खूप घालून पाडून बोलले ना तुम्हा सगळ्यांना. नाही पुढे असं कधीच होणार नाही. जाऊ दे माणसे, चूक होती माणसाकडून. चूक आमच्याकडून झाली होती. तू बोलली ते योग्यच बोलली, त्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटत नाही. आमचे पण डोळे नसते का तसे उघडले. आणि आम्ही जरी असं स्पष्ट सांगितलं असतं की बाबा आमचं हे नोकरीला पोरग नाही तर जमिनीवरती आज कुणी पोरी देत नाहीत. देत नाही हा ना तेच मामा जाऊन द्या आता. चला तुम्ही सगळेच घरी चहा पाणी जेवण करून जा. आता आला तुमच्या घरी जाण्याच्या आता ऐवजी आलात तर ना हा तिला घेऊन चला. तुम्ही पण चला आमच्या तुम्ही आपण चहा पिऊ तुमच्या घरी जाऊन आणि परत आपल्या घरी तिकडे सगळीच जाऊ. चालते चला मग. चला. काय